भारताच्या राजकारणात एक जुनी म्हण आहे, जे दिसतं ते नेहमीच सत्य असतं असं नाही, आणि जे सत्य असतं ते सहजासहजी दिसत नाही. सध्या देशात एका नव्या चळवळीची आणि आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी याला व्यवस्थेसाठीचा सेफ्टी वॉल म्हटलं, तर काही लोक या आंदोलनाच्या समर्थनात उभे राहिले आहेत. परंतु या सगळ्या गदारोळात एक अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न मागे पडतोय का? तो प्रश्न म्हणजे देशातील जातीय जनगणना. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्याचा संबंध थेट तुमच्या, आमच्या आणि देशातील बहुसंख्य ओबीसी बहुजनांच्या हक्काशी जोडलेला आहे. 2011चे अण्णा हजारे यांचे आंदोलन, त्यावेळीची जनगणनेची पार्श्वभूमी आणि आज 2026 मध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेली तशीच काहीशी परिस्थिती, या दोन्ही घटनांमध्ये काही समान धागे आहेत का, की हा केवळ एक योगायोग आहे? आज हे सर्व समजून घेऊयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. हा संपूर्ण प्रकार समजून घेण्यासाठी आपल्याला आधी थोडंसं मागे जावं लागेल, म्हणजेच 2011 मध्ये. 2011 हे वर्ष देशाच्या राजकीय इतिहासात अत्यंत वादळी ठरलं. अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत भ्रष्टाचाराच्या विरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनाची सुरुवात केली होती. या आंदोलनाला प्रसार माध्यमांच्या मदतीने देशभरातून जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु या आंदोलनाच्या पडद्याआड आणखीन एक मोठी सामाजिक आणि राजकीय घडामोड घडत होती. 2011 मध्ये देशात नियमित जनगणना होणार होती आणि त्यावेळी देशभरातील विविध बहुजन आणि ओबीसी संघटनांनी एक ऐतिहासिक मागणी लावून धरली होती: जातीवर आधारित जनगणना करा. स्वातंत्र्यानंतर देशात ओबीसींची नेमकी संख्या किती याचा अधिकृत डेटा समोर आलेला नव्हता. जर हा डेटा समोर आला असता तर मंडल आयोगानंतर ओबीसींच्या हक्कांची आणि आरक्षणाची व्याप्ती अधिक स्पष्ट झाली असती. परंतु नेमकं त्याच वेळी दिल्लीत भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करण्यात आलं. माध्यम, मुख्य प्रवाहातील चर्चा आणि जनतेचं लक्ष पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर केंद्रित झालं. परिणामी ओबीसींच्या जाती आधारित जनगणनेचा जो सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो मुख्य प्रवाहातून गायब झाला किंवा हवेत उडवून लावला गेला. नंतरच्या काळात या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा राजकीय फायदा भाजपला झाला, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ओबीसींच्या जाती आधारित जनगणनेचा मुद्दा दाबण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर झालेले हे काही पहिले षडयंत्र नव्हते. याआधीही जेव्हा जेव्हा जनगणनेचं वर्ष आलं तेव्हा तेव्हा काही ना काही वेगळेच मुद्दे पुढे करून, त्या मुद्द्यांवर चर्चा करून ओबीसींच्या जनगणनेचा मुद्दा डायव्हर्ट करण्यात आला. कधी पाकिस्तान व चीन बरोबर युद्ध झाले, तर कधी राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात हिंदू मुसलमान असं वातावरण निर्माण केलं गेलं. त्यामुळे इतक्या वर्षांच्या मागणीनंतरही देशात ओबीसींची जाती आधारित जनगणना झालीच नाही. ज्या ज्या वेळी अशी प्रकरणं उपस्थित केली गेली त्या त्या वेळेला देशातील ओबीसींनी कधी देशप्रेमापोटी तर कधी हिंदू बनवून आपल्या अधिकारांना नाकारलं. मात्र 2011 मध्ये देशभरातल्या ओबीसींमध्ये मोठी जनजागृती झालेली पाहायला मिळाली. गोपीनाथ मुंडे, लालू प्रसाद यादव, शरद यादव यांसारख्या नेत्यांनी प्रथमच संसदेत ओबीसींच्या जनगणनेसाठी आवाज उठवला व संसदेचे कामकाज इतिहासात ओबीसींच्या मुद्द्यावर प्रथमतः बंद पाडण्यात आले. संसदेत एवढा मोठा गदारोळ होऊनही अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने ओबीसींचा मुद्दा हवेत उडवला. केंद्र सरकारने नुकतीच आगामी जनगणनेची घोषणा केली आहे आणि इतिहास स्वतःची पुनरावृत्ती कशी करतो याचे उत्तम उदाहरण सध्या पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा देशभरातून आणि विशेषतः सामाजिक संघटनांकडून जाती आधारित जनगणनेची मागणी अत्यंत तीव्र झाली आहे. बिहार सारख्या राज्याने स्वतःच्या पातळीवर जातीनिहाय सर्वेक्षण करून एक आदर्श समोर ठेवला आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर संपूर्ण देशात अशीच जातीय जनगणना करण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने देखील या दबावामुळे आगामी जनगणना ही जातीच्या आधारावरती करण्याचं घोषित केलं आहे. मात्र जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या हाऊस मार्किंगमध्ये जातीचा कॉलमच नव्हता. त्यामुळे सरकार खरंच जातीय जनगणना करणार का यावर चहूबाजूंनी संशय व्यक्त केला जात आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सप्टेंबर 2018 मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी 2021 ची जनगणना ही जातीच्या आधारावर करणार असं म्हटलं होतं. परंतु 2019 मध्ये ओबीसींची मतं घेतल्यानंतर केंद्र सरकारने आपल्या आश्वासनापासून पळ काढला. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर जनतेचा आता तीळ मात्र विश्वास राहिलेला नाही.
आता तर ओबीसींच्या जाती आधारित जनगणनेचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी केंद्राकडे सोनम वांगचुक व कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आहे. काही टीकाकारांच्या मते ही आंदोलनं जाणीवपूर्वक अशा वेळी केली जातात किंवा त्यांना प्रसिद्धी दिली जाते जेणेकरून सरकार समोरील सर्वात अवघड प्रश्न म्हणजेच जाती आधारित जनगणना बाजूला सारता येईल. मुळातच सोनम वांगचुक व सीजेपीच्या आंदोलनाची मागणीच काहींना चुकीची वाटते. ते केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत. परंतु काय केवळ मात्र प्रधान यांच्या राजीनाम्याने शिक्षण व्यवस्थेतील गलथान कारभार थांबणार आहे? काय पेपर फुटींचे प्रकरण प्रधान शिक्षण मंत्री झाल्यानंतरच सुरू झाले? पेपर फुटी तर याआधीही होतच होती. त्यामुळे वांगचुक व सीजेपी झाडाच्या मुळावर घाव करण्याऐवजी झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी काम करत आहे असं काहींचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला काही लोकांचं असं देखील मानणं आहे की सोनम वांगचुक किंवा अभिजित दिपके यांसारखे कार्यकर्ते कदाचित त्यांच्या स्वतःच्या प्रामाणिक मागण्यांसाठी आंदोलन करत असतील, परंतु प्रस्थापित राजकीय व्यवस्था त्यांच्या या प्रामाणिक आंदोलनाचा वापर एक ढाल म्हणून करत आहे, जेणेकरून जातीय जनगणनेचा मूळ प्रश्न मागे टाकता येईल. म्हणजेच या नेत्यांच्या नकळत हा मोठा अजेंडा राबवला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होऊन 20 दिवस उलटले होते. या 20 दिवसात त्यांच्या आंदोलनाची फारशी चर्चा झाली नव्हती आणि त्यांना हवा तेवढा समाजातून प्रतिसादही मिळत नव्हता. एवढंच काय तर 1-2 विरोधी पक्ष वगळता त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर विरोधी पक्षांचे नेतेही आंदोलनस्थळी गेलेले नव्हते. परंतु जसंही सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने उचललं तसंच त्यांच्या आंदोलनाची देशभर जोरदार चर्चा सुरू झाली. याचा अर्थ सरकारने स्वतःच हे आंदोलन देशभर चिघळवलं असा आरोप आता काही लोकांकडून होत आहे. कालपर्यंत केवळ दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेलं हे आंदोलन आता वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. परंतु सरकार स्वतःच्याच विरोधातील आंदोलन का चिघळवेल हा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचं उत्तर जातीय जनगणनेत आहे. केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीत देशात जातीच्या आधारावर गणना करण्याच्या तयारीत नाही, मानसिकतेत नाही. त्यामुळे या मुद्द्याला जितकं भरकटवता येईल तितकं भरकटवण्याचा ते सध्या प्रयत्न करताना दिसत आहेत. आता प्रश्न पडतो की केंद्र सरकारला जाती आधारित जनगणना का नको आहे आणि ते उघडपणे तसे का बोलू शकत नाहीत? याचं कारण पूर्णपणे राजकीय समीकरणांमध्ये दडलेलं आहे. भारताच्या लोकसंख्येमध्ये ओबीसी समाजाचा वाटा खूप मोठा आहे. हा समाज कोणत्याही निवडणुकीत सत्ता बदलण्याची ताकद ठेवतो. गेल्या काही वर्षात भाजपच्या राजकीय यशात ओबीसी मतदारांचा वाटा अत्यंत महत्वपूर्ण राहिला आहे. जर जाती आधारित जनगणना झाली तर ओबीसींची नेमकी संख्या जी 50% जास्त असण्याचा अंदाज वर्तवला जातो ती अधिकृतपणे समोर येईल. त्यामुळे ज्याची जितकी संख्या भारी त्याची तितकीच हिस्सेदारी या न्यायाने आरक्षण आणि संसाधनांच्या वाटपाची मागणी जोर धरेल, ज्यामुळे सध्याच्या प्रस्थापित सामाजिक आणि राजकीय संरचनेला धक्का बसू शकतो. जर जाती आधारित जनगणनेला थेट विरोध केला तर ओबीसी नाराज होण्याची शक्यता आहे. यातून राजकीय सत्तेला आव्हान मिळेल व जर जातीच्या आधारावर जनगणना केली तर संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाची मागणी जोर धरेल आणि त्यातून प्रशासकीय ताकद ओबीसींकडे जाईल. यामुळे हा मुद्दा थेट फेटाळण्याऐवजी विविध आंदोलनांच्या माध्यमातून तो लांबणीवर टाकण्याचा किंवा दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. लोकशाहीत आंदोलन करणं हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि स्थानिक किंवा प्रादेशिक प्रश्नही तितकेच महत्वाचे आहेत. परंतु एक नागरिक म्हणून आपण राजकीय षड्यंत्रांना किंवा लक्ष विचलित करणाऱ्या रणनीतींना बळी पडता कामा नये. इतिहास आपल्यालाच हेच शिकवतो. जेव्हा जेव्हा वंचित आणि मागास घटकांच्या हक्कांचे मोठे प्रश्न समोर येतात तेव्हा समाज मन दुसरीकडे वळवण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात. 2011 मध्ये ज्या पद्धतीने ओबीसींच्या जाती आधारित जनगणनेचा मुद्दा दाबण्यात आला त्याची पुनरावृत्ती 2026 मध्ये होऊ देणं देशाच्या सामाजिक न्यायासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा देत असताना किंवा त्याकडे पाहत असताना देशातील मूळ प्रश्न म्हणजे जाती आधारित जनगणना, ज्यातून प्रत्येकाला त्याचा हक्क आणि प्रतिनिधित्व मिळणार आहे, या मुद्द्यावर ठाम राहणं आणि सरकारला त्यावर जाब विचारणं आज अत्यंत गरजेचं होऊन बसलंय.